नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एमपीएससी ग्रुप सी संदर्भामध्ये 25 ऑक्टोबरला टार्गेटेड अशी प्रहार बॅच ही करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर सुरू झाली आहे. फक्त 249 रुपयामध्ये संपूर्ण सिलेबस, पीडीएफ नोट्स, टेस्ट सिरीज, त्यासोबतच तुम्हाला पीवायक्यू सिरीज या उपलब्ध होत आहे फक्त 249 रुपयामध्ये. आणि या एमपीएससी ग्रुप सीच्या 25 ऑक्टोबरला लक्ष केंद्रित करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा बाब काय, बुक लिस्ट ही आपली काय असावी या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे. महत्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की यातनं तुम्हाला सगळ्यात महत्वाची बुक लिस्ट समजणार आहे. त्याचा उपयोग तुम्हाला परीक्षेमध्ये हा करायचा आहे. त्यामुळे महत्वपूर्ण बाब आहे, ती समजून घ्या. आणि ही प्रहार बॅच फक्त 249 रुपयामध्ये आपल्यासाठी उपलब्ध असणार आहे. ठीक आहे. यामध्ये बघा, सामान्य अध्ययन पेपर जो आहे, त्या सामान्य अध्ययन पेपरसाठी आपल्याला जो सगळ्यात महत्वाचा सामान्य अध्ययन पेपरसाठी सगळ्यात महत्वाचं काय, आपल्याला विषय कोणकोणते विषय आहेत की आपल्या पूर्व परीक्षेमध्ये इतिहास आहे, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, चालू घडामोडी आणि गणित व बुद्धिमत्ता चाचणी एवढ्या विषयांचा समावेश आहे. जवळपास 6 विषयांचा समावेश आहे आणि प्रत्येकासाठी रेफरन्स बुक हे आवश्यक आहे. तेवढे तुम्हाला वाचायचे आहेत. जसं की इतिहास विषयासाठी तुम्हाला फक्त समाधान महाजन, जे समाधान महाजनचं पुस्तक आहे, हे मोर दॅन इनफ आहे. यापेक्षा पलीकडे जाऊन वाचायची गरज नाही. या पुस्तकाला तुम्ही फक्त फॉलो करू शकता. या व्यतिरिक्त भूगोल, या भूगोल विषयासंदर्भात स्टेट बोर्डचे भूगोल 6वी ते 10वी पर्यंतचं स्टेट बोर्ड तुम्ही वाचायचं आहे, किंवा 12वी पर्यंत वाचलं तरी चालेल. यासोबत दीपस्तंभ, दीपस्तंभ या प्रकाशनाअंतर्गत येणारा महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल हा तुम्हाला कव्हर करायचा आहे. महाराष्ट्राचा भूगोल महत्वाचा सेगमेंट आहे. दीपस्तंभातला महाराष्ट्र भूगोल तेवढं एक पुस्तक कव्हर करायचंय. आणि स्टेट बोर्डचे 6वी ते 12वी पर्यंतचे पुस्तकं, इथं 10वी म्हणलं असतं तरी 12वी पर्यंत सफिशियंट आहे वाचण्यासाठी. त्यानंतर राज्य व्यवस्था, यासाठी रंजन कोळंबे सरांचं भारतीय राज्य व्यवस्था म्हणून पुस्तक आहे, हे तुम्हाला रेफर करायचंय. हे सुद्धा बेस्ट पुस्तक आहे. तुम्हाला यातनं बेसिक कन्सेप्ट सगळ्या कव्हर होऊन जातील. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था संदर्भामध्ये रंजन कोळंबे सरांचं भारतीय अर्थव्यवस्था नावाचं पुस्तक आहे. यासोबत किरण देसले सरांचं भाग 1 भारतीय अर्थव्यवस्था आहे. 2 पैकी एक कोणतंही पुस्तक तुम्ही रेफर करू शकतात. दोन्ही पुस्तकं वाचायची नाहीयेत. ओके. या व्यतिरिक्त सामान्य विज्ञान स्टेट बोर्डची बुक्स जे आहेत, कोणते, 8वी ते 10वी मोर दॅन सफिशियंट आहे. या पलीकडे जास्त जाण्याची गरज नाहीये. हे सगळे पुस्तकं तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाचे आहेत. यासोबत तुम्हाला अजून एक महत्वाची बाब म्हणजे क्लास नोट्स. क्लास नोट जे आहेत त्या सुद्धा तुम्ही प्लस मध्ये वाचल्यात तर तुम्हाला याच्या रिव्हिजनसाठी या क्लास नोटचा उपयोग अतिशय उत्तम पद्धतीने करता येऊ शकतो. त्यामुळे ह्या परीक्षेसाठी क्लास नोट सुद्धा तेवढ्याच महत्वाचे असणार आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला एकनाथ पाटील जे आहेत त्यांचा तात्याचा ठोकळा जो आहे, त्या सर्व विषयांसाठी उजळणीसाठी तुम्ही रिव्हिजनसाठी याला एकदा वापरू शकतात. जसं की आपण लुसेंट वापरतो एनसीईआरटी म्हणून, तसं तात्याचा ठोकळा तुम्ही या एमपीएससी ग्रुप सी साठी रिव्हिजन म्हणून याचा उपयोग करू शकता. यानंतर चालू घडामोडी संदर्भामध्ये मंथली मॅगझिन जे आहेत, या मंथली मॅगझिन किंवा वार्षिकी ज्या येतात त्या वार्षिकीचा उपयोग करू शकतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल अभिनव प्रकाशन असेल किंवा परिक्रमा असेल, यांचं वार्षिकी वाचू शकतात किंवा मंथली सुद्धा वाचू शकता. मोर दॅन सफिशियंट झालंय. कोणतंही एक वार्षिकी घ्या किंवा मॅगझिन कोणतंही एक फॉलो करा, त्यातनं तुम्हाला तुमचे प्रश्न अटेम्प्ट हे होणार आहेत. यानंतर सगळ्यात महत्त्वाचा सेगमेंट आहे अंकगणित आणि बुद्धिमत्ता. यावरती आधारित प्रश्न आपल्याला साधारणतः विचारले जातात. अंकगणित व बुद्धिमत्ता या संदर्भामध्ये सचिन ढवळे सरांचं जे पुस्तक आहे अंकगणित व बुद्धिमत्ता, ट्रिक्स आणि सरावासाठी, याचा सर्वोत्तम प्रमाणामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. कारण की आपल्या क्लासमध्ये हे सर्व लेक्चर झालेत आणि याची प्रॅक्टिस करायची आपल्याला. तर आपल्याला काय करायचंय, सचिन ढवळे सरांचं हे पुस्तक येते, यावरती प्रॅक्टिस करायची आहे, लक्ष ठेवा. किंवा पंढरीनाथ राणे यांचं अंकगणित नावाचं पुस्तक आहे, हे सुद्धा तुम्ही रेफर केलं तरी चालेल. हे काय प्रॅक्टिससाठी वापरायचे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे हे पुस्तकं. या व्यतिरिक्त याच्या पलीकडे उपयोग असणार नाहीये. महत्वाचे सेगमेंट आहे, याचा आपल्याला वापर करायचा आहे. कारण की इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, सामान्य विज्ञान हे पूर्व परीक्षेतले महत्वाचे विषय. अंकगणित
आणि बुद्धिमत्ता चाचणी हे सुद्धा विषय त्यातले महत्वाचे मानले जातात. ओके, या सगळ्या विषयांचा आपल्याला अभ्यास एकत्रितरित्या करायचा आहे आणि यासाठी सगळ्यात महत्वाचं काय, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या क्लास नोट्स सुद्धा तुम्हाला हाताशी ठेवायचे आहेत. हे करत असताना एक महत्वाची बाब लक्षात ठेवायची आहे की आपण ह्या ज्या बुक वापरतोय हे बुक्स वापरत असताना तुम्ही थोडं क्लासला सुद्धा फॉलो केलं किंवा त्यातलं सिलेक्टिव्ह टॉपिक आपल्याला कव्हर करायचे आहेत. संपूर्ण पुस्तक वाचण्याच्या फंद्यात पडायचं नाही. 3 महिन्यामध्ये तुम्हाला 3 महिने पुस्तक वाचण्यात जातील. त्यामुळे यातलं काय वाचायचंय, किती वाचायचं ह्या संदर्भामध्ये तुम्हाला वेळोवेळी सगळ्या गोष्टी क्लासमध्ये किंवा आपल्या ॲपमध्ये, लेक्चर्समध्ये या सगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहे. तेवढं तुम्ही फॉलो करायचंय. त्यातनं तुम्हाला मार्क, हे सर्वात चांगले मार्क आहेत, त्यातनं तुम्हाला नक्की भेटतील. याची सुद्धा मी शाश्वती ही देऊ शकतो. ठीक आहे. या संदर्भामध्ये तुम्हाला अधिक काही माहिती लागत असेल तर तुम्हाला करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप आहे, तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते डाउनलोड करा, तिथं जाऊन एकदा बघा किंवा आपला कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा खाली दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकता. त्यातून तुम्हाला तुमच्या काय क्युरीज असतील त्या दूर होतील. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपल्या या व्यतिरिक्त आपल्या काही बॅचेस ज्या आहेत त्या चालू आहेत. त्यामध्ये प्रहार बॅच असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य विभाग भरती असेल, त्यानंतर नगर परिषद भरती असेल, त्या व्यतिरिक्त महिला व बालविकास असेल, आपले स्टेट बोर्डची बॅच असेल, त्यानंतर ग्रामसेवक, वनरक्षक आणि संपूर्ण सरळ सेवा. प्रत्येक बॅचेसच्या फीज या वेगवेगळ्या आहेत. यातली सध्या सगळ्यात महत्त्वपूर्ण बॅच आहे ती म्हणजे प्रहार बॅच. या प्रहार बॅचची फीज किती आहे? 249 रुपये. तलाठी भरती बॅच आहे. या तलाठी भरती बॅच सुद्धा तुम्हाला ग्रुप सी साठी तिचा समावेश केला असला तरी 699 रुपये फी काय आहे, कारण यामध्ये पूर्व प्लस मुख्य या दोन्ही परीक्षेचा समावेश असणार आहे. 699 रुपयामध्ये ही बॅच पूर्णतः तुम्हाला इथं उपलब्ध होताना दिसून येते. मुख्य परीक्षेची आरोग्य भरती विभाग जो आहे 699 मध्ये आहे. त्यानंतर नगर परिषद भरती जी आहे 699 रुपयामध्ये, अंगणवाडी पर्यवेक्षक सेविका 499 मध्ये आणि स्टेट बोर्डची बॅच 799 मध्ये उपलब्ध असणारे, ग्रामसेवक भरती, वनरक्षक भरती 699 आणि प्रहार बॅच सोडून तुम्हाला जर यांची एकत्रित तयारी करायची असेल तर आपली संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे ती चालू आहे. 1299 रुपयामध्ये ती फी आहे. 1299 रुपयामध्ये सर्व सरळ सेवा परीक्षांची एकत्रित तयारी ही करून घेतली जाणार आहे. त्यामुळे संधी सोडायची नाहीये. या संधीचं आपल्याला काय करायचं, सोनं करायचंय तर करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचंय, बॅच जॉईन करायची आणि आपल्या अभ्यासाला सुरुवात करायची. थँक्यू.